व्यवहार तोल म्हणजे काय, टोटल किती रुपये आले आणि टोटल किती रुपये गेले. सो ह्याचा लेखाजोखा म्हणजे काय रे, व्यवहार तोल. त्याला इंग्लिशमध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतात. आता ह्या व्यवहार तोलाचे दोन पार्ट पडतात. एक म्हणजे चालू खाते आणि दुसरं म्हणजे भांडवली खाते. चालू खात्याचे पण दोन भाग पडतात, दृश्य खाते, अदृश्य खाते. दृश्य खाते म्हणजे जिथे वस्तूचा व्यापार चालतो, जो डोळ्याने दिसतो. अदृश्य खाते म्हणजे डोळ्याने दिसत नाही. कशाचा व्यापार चालतो, सेवांचा. सेवांचा व्यापार म्हणजे काय, हेल्थ सर्व्हिसेस आहे, त्याच्यानंतर एज्युकेशनल सर्व्हिसेस आहे, बँकिंग सर्व्हिसेस आहे, व्यावसायिक सर्व्हिसेस आहे, अशा भरपूर सर्व्हिसेस असतात. पण त्यातल्या त्यात काही नावं तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने सेवांचे लक्षात ठेवावे लागतील. एक म्हणजे रेमिटन्सेस. रेमिटन्सेस बीपीओ म्हणजे बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग म्हणतात त्याला. म्हणजे अमेरिकेला सर्व्हिस द्यायची भारतात बसून, चायनाला सर्व्हिस द्यायची भारतात बसून. जे आयटी असते ना पुण्याचं, आपण म्हणतो ना पुण्यात आयटी सेक्टर आहे, नेमकं काय करत असतात ते, तर पुण्यात बसून जगात सर्व्हिस देत असतात ते. त्याच्यानंतर बँकिंग झालं, टुरिझम झालं, या सगळ्या काय आहे, सेवा. हा कशाचा भाग असतो रे, अदृश्य खात्याचा. दृश्य खाते म्हणजे वस्तूंचा. लक्षात घ्या, वस्तूंचा जो व्यापार चालतो त्याला काय म्हटलं जाते, व्यापार तोल. ही आजकाल वाढलेला आहे दृश्य खात्याचा व्यापार, म्हणजे वस्तूंचा, सेवांचा व्यापार. आधी फक्त कशाचा व्यापार चालायचा, वस्तूंचा, म्हणून त्याला व्यापार तोल असं म्हटलं जाते. मग मी जर म्हटलं व्यापार तोल हा व्यवहार तोलाचा भाग आहे, सर्व व्यापार तोल व्यवहार तोल आहे. कारण व्यापार तोलात फक्त कशाचा समावेश होतो, वस्तूंचा समावेश होतो, वस्तूंच्या व्यापाराचा, आयात निर्यात वस्तूंची. त्याच्यानंतर भांडवली खात्यामध्ये काय येईल, कर्ज, एफडीआय, हा कशाचा भाग असेल, भांडवली खात्याचा.